नारदा, आज ब्रह्मलोकी येणं झालं? अर्थातच, कारण आज भूतलावर श्री पार्वती देवी आणि श्री गंगा देवी यांची भेट होणार आहे. ही कोणतीही साधी घटना नाही हे आपण ध्यानात ठेवायला हवं. अशा घटना घडण्यामागे कितीतरी प्रयोजनं असतात. होय, ते मी जाणतोच, परंतु त्या निमित्ताने आज सर्व सृष्टीचं लक्ष हे कैलासाकडे लागलं असणार हे मात्र निश्चित. नारायण नारायण, ज्या क्षणाची सर्वांना ओढ लागली होती तो क्षण आता जवळ आला होता. निसर्गानेही या भेटीसाठी आपली चिन्ह बदलली. ही लक्षणं नेमकी कशाची आहेत हा प्रश्न पडला देवी गंगा यांना, आणि न राहून त्यांनी श्री महादेवांशी बोलण्याचा निर्णय घेतला. हे श्री महादेव, ही कसली चिन्ह म्हणावीत? गंगा, आज एका अर्थाने सारी सृष्टी ज्या क्षणाची वाट पाहत होती तो क्षण आला आहे. आज तुझी आणि पार्वतीची भेट होणार आहे. मला तर केवळ एकाच गोष्टीची चिंता आहे, पार्वती माझा स्वीकार करेल की नाही. यापुढे जे काही घडणार आहे ते आता या क्षणी सांगता येणे अत्यंत कठीण आहे. मला देखील त्या भेटीची उत्सुकता लागली आहे महादेव. स्वामी, तुम्ही मला भेटायला बोलवलेत? होय, आज तुझ्या मनातील शंकेचे मला निरसन करायचे आहे. शंका? शंका किंवा तुझ्या मनातील साशंकतेचे तुला उत्तर मिळाला हवे, आणि तो क्षण आता आला आहे. म्हणजे माझ्या मनात जे होते ते सत्य आहे. नक्कीच कुणीतरी ह्या कैलासात आहे, होय ना? होय, हे सत्य आहे. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.